Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. संध्याकाळी साधारण 5:45 वाजले होते. मुंबईतल्या मालाड स्टेशनवर चर्चगेट बोरिवली स्लो लोकल येते. लोकलमधून आधी कोण उतरणार यातून वाद होतो आणि एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करते. मोठा रक्तस्राव होतो आणि हल्ला झालेली व्यक्ती जागीच मृत्युमुखी पडते. लोकलमधून उतरण्याचं भांडण एखाद्याचा जीव घेऊ शकतं असं तुम्हाला कधी वाटलं नसेल, पण हो, हे घडतंय. क्षुल्लक भांडण किती टोकाचं स्वरूप घेऊ शकतं हे या घटनेतनं आता समोर आलंय. आजकालच्या जगात पेशन्स किती संपलाय हेच ही घटना दाखवतीये. आपल्यातली सहनशीलता संपली आहे का? माणुसकी राहिली नाहीये का? आरेला कार्य केलं पाहिजे का? असे असंख्य प्रश्न या घटनेच्या निमित्तानं समोर येत आहेत. सुरुवातीला ही घटना काय आहे ती तुम्हाला समजावून सांगतो. ही घटना आहे शनिवारची. या घटनेत मृत्यू झालेले आलोक सिंग, त्यांचं वय 32 वर्ष आहे. ते अंधेरीमधनं बोरिवलीला जाणाऱ्या स्लो ट्रेनमध्ये चढले होते. ट्रेन साधारण 5:40च्या दरम्यान मालाड स्टेशनला आली. लोकलमधून उतरताना सिंग आणि आरोपी ओमकार शिंदे, ज्याचं वय 27 आहे, याच्याशी किरकोळ वाद झाला. लोकलमधनं आधी कोण उतरणार इतकाच तो वाद होता. हा क्षुल्लक वाद एखाद्याचा जीव घेईल हे कोणाच्याही ध्यानीमनी देखील नव्हतं. आलोक आणि ओमकार यांच्यात वादावादी झाली. या वादावादीत उतरताना ओंकारने आलोकच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला. वार इतका जोरदार होता की आलोकच्या पोटातनं मोठ्या प्रमाणावर रक्त व्हायला सुरुवात झाली. हल्ला केल्यानंतर ओंकार तिथनं पसार झाला. प्रवाशांनी आलोकला पोलिसांच्या मदतीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु उशीर झाला होता. याआधीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरून गेली आहे. खरं तर आलोक आणि ओंकार यांना मालाडलाच उतरायचं होतं. दोघेही मालाडचेच रहिवासी आहेत. आलोक हे विलेपार्ले येथील एका महाविद्यालयात कॉमर्सचे प्राध्यापक होते, तर ओंकार हा एका मेटलच्या कारखान्यात काम करत होता. सुरुवातीला आलोकने चाकूने वार केल्याचा संशय होता, पण जेव्हा त्याला अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली, त्यातनं एक हिरेजडित वस्तू हाताळण्यासाठी वापरण्यात येणारा चिमटा त्याने या हल्ल्यासाठी वापरला होता. या हल्ल्यानंतर ओंकारने तो चिमटाही फेकून दिलाय. हल्ल्यानंतर ओंकार रेल्वेच्या ब्रिजवरनं पळत जाताना CCTV मध्ये कैद झालाय. रेल्वे पोलिसांनी CCTV आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे आलोकचा शोध घेतला, सापळा रचला आणि त्याला अखेर अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरकोळ कारणावरनं त्यांच्यात वाद झाला. या वादातून ओंकारने हा हल्ला केलाय. दरम्यान आलोक हे शांत स्वभावाचे होते असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. कोणाशी फारसा वाद ते घालत नव्हते असं देखील आता त्यांनी सांगितलंय. या घटनेमुळे सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अनेक प्रश्न निर्माण झालेत. लोकल खरं तर मुंबईची लाईफलाईन मानली जाते. ऑफिसच्या वेळेत लोकलला तुडुंब गर्दी असते. यावेळी किरकोळ वाद होत असतात, पण या घटनेमुळे लोक किती आक्रमक झालेत हे समोर येत आहे. ही घटना खरं तर प्रातिनिधिक आहे. अशा अनेक घटना दररोज आपल्या आजूबाजूला घडत आहेत. कुठे क्षुल्लक भांडणातनं गाड्या फोडल्यात, तर कुठे साधी सिगारेट दिली नाही म्हणून दुकान फोडल्याचं देखील समोर आलंय. जग बदलतंय, टेक्नॉलॉजी येतेय, पण या सगळ्यात माणूस मात्र मागे चाललाय. या अशा घटनांमुळे पुन्हा एकदा आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत याचा विचार करायची वेळ आली आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.